नमस्कार, नगरसंघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उत्सव। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला ज्यावेळेस मुलाखत दिली त्यावेळेस त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस एक कृत्य केला आणि त्या कृत्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे। शिवसेनेने याविषयी ठिकठिकाणी आंदोलन केलं, तसंच नगर शहरामध्ये सुद्धा एक आंदोलन झालं आणि खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या वतीने दिल्ली गेट येथे संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेबाबत थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती। संजय राऊत यांच्या या कृती विरोधात आता शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झालाय। राऊतांच्या या कृतीबद्दल शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करत यापुढे काही वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधील राजकारणातील अत्यंत गलिच्छ अशी जी व्यक्ती आहे ती म्हणजे संजय राऊत। आणि या संजय राऊतने काल परवा आपण पाहिलं असेल की टीव्हीमध्ये माननीय खासदार साहेबांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिली ती अत्यंत खालच्या दर्जाची अशी प्रतिक्रिया त्याने दिलेली आहे। खरं पाहिलं तर माननीय उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना होती ती शिवसेना संपवण्याचं काम या संजय राऊतने केलेलं आहे। दररोज सकाळी उठल्यानंतर आपण पोहे खातो, आपण चपाती भाकरी भाजी खातो, पण हा माणूस काहीतरी वेगळाच पदार्थ खात असल्यामुळं सकाळी उठलं की हा बरळायला लागतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला हा अत्यंत गलिच्छ असा माणूस, त्याचा आम्ही अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे निषेध केलेला आहे। त्याच्या फोटोला जोडे मारण्याचं आंदोलन केलेलं आहे आणि या संजय राऊतला पत्रकारितेमधलं काही कळतही नाही, परंतु लोक त्याला प्रसिद्धी देतात। ती प्रसिद्धी यापुढे देऊ नये आणि त्याचे जे वक्तव्य जे निघत असतात त्याला आत्तापर्यंत आम्ही दुर्लक्षित करत होतो, परंतु यापुढे कुठली प्रतिक्रिया त्याची आली तर त्याला तशाच पद्धतीचं उत्तर अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन आम्ही सुद्धा यापुढे देऊ अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे संजय राऊत त्यांच्या लायकी नाही ते आमच्या खासदारांच्याबद्दल बोलायचं आणि ते महाराष्ट्राला कलंक आहे। रोज सकाळी उठून काहीतरी बोलतो, कोणाबद्दल बोलतो। आता प्रत्येक अजित पवारला विचारा ते कोण संजय राऊत, तुम्ही बघितलं असेल कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्यांना विचारल्यानंतर ते म्हणतो संजय राऊतला काही किंमत नाही। आज या महाराष्ट्रात काही किंमत नाही। मी 25 वर्षापासून ओळखतो, 10,000 रुपये पगाराने नोकरी करत होता सामन्यामध्ये, आम्ही गेल्यानंतर उभा राहायचे। त्याच्या लायकी नाही, तो आता श्रीकांत शिंदेच्या विरोधात बोलतो, मग त्याला कोणी विचारित नाही म्हणून ते TV समोर जाऊन काहीतरी बोलायचे। खऱ्या अर्थाने त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्याला लवकरच वेड्याच्या दवाखान्यात ॲडमिट केला पाहिजे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व Instagram व शेअर चॅटला फॉलो करा।